घरामध्ये जर भाजीला काही नसेल आणि काय करावं सुचत नसेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी एक वाटी भरून हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. 4 ते 5 तासांसाठी आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर खूप वेळ असेल तर 7 ते 8 तास ही डाळ भिजवली ना तर अगदी छान भिजते. तर इथे मी 5 तास ही डाळ भिजवून घेतलेली आहे. डाळीमधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालायची आहे. तर इथे मी सगळी हरभऱ्याची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. हरभऱ्याची डाळ घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मिरच्या घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे. इथे मी 10 ते 12 पाकळ्या लसूण घातलेला आहे. आलं घालायचं आणि मिक्सरला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीने. तुम्ही ही डाळ वाटताना यामध्ये जिरे वापरले तरी चालणार आहे. डाळ वाटल्यानंतर एका पसरट आकाराच्या भांड्यामध्ये ही डाळ सगळी काढून घेते. घरामध्ये जर काही भाजीला नसेल ना तर तुम्ही या पद्धतीने ही डाळीची रेसिपी एकदा नक्कीच करून पहा. एका भांड्यामध्ये डाळ काढल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, भरपूर चिरलेली कोथिंबीर, हरभऱ्याची डाळ असल्यामुळे पचायला जड जाते त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे. म्हणजे घरातले वयस्कर लोकसुद्धा अगदी आवडीने खातील. 1 चमचा त्यामध्ये आपल्याला जिरा पावडर घालायची आहे. तुम्ही वाटताना जिरे वापरले तर इथे नाही वापरले तरी चालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि एकसारखी आपल्याला ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे. इथे डाळीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की इथे मी 1 वाटी भरून सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तेलावरती खोबरं घालायचं आणि छान रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीने खोबरं छान भाजलं की भाजीला रंगसुद्धा अगदी छान येतो. खोबरं भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे. इथे मी 3 कांदे चिरून घेतले होते. कांदासुद्धा आपल्याला रंग बदलेपर्यंत छान तेलावरती भाजून घ्यायचा आहे. अगदी या पद्धतीने कांदासुद्धा भाजलेला आहे तर एका साईडला काढून घेते. त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर तयार केलेलं डाळीचं मिश्रणाचे आपल्याला वडे तयार करायचे आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण हरभऱ्याची डाळ वापरून वाफ वड्यांची भाजी करतोय. काही जण त्याला वाफ वडेसुद्धा म्हणतात किंवा कोणी हरभऱ्याचे वडेसुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून कळवा. तर तुम्हाला किती छोटे हवेत वडे किंवा किती मोठे त्यानुसार तुम्ही ते करून घेऊ शकता. तर अशाच पद्धतीने इथे मी पॅनवर सगळे वडे ठेवून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे मी कमी तेलामध्ये वडे तयार केलेले आहेत. तुम्ही तेलामध्ये तळूनसुद्धा घेऊ शकता किंवा चाळणीवर हे वड्यांना वाफसुद्धा देऊ शकता. तुम्हाला जी पद्धत आवडेल तुम्ही त्या पद्धतीने तयार करून घ्या. तर एका साईडनी भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत. पाहू शकता वड्यांना रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. तर इथे मी सगळे वडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे सुद्धा वडे करून घेते. काही वेळेस काय होतं, भाजी संपलेली असते आणि आपल्या लक्षात नसते की भाजी संपली आहे आणण्यासाठी. मग आयत्या वेळेस काय करायचं, तुम्ही या पद्धतीने हरभरा डाळीची भाजी एकदा बनवून पहा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. तुम्ही खूप वेळा या पद्धतीने वड्यांची भाजी बनवली असेल पण एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा. नॉनव्हेजच्या भाजीला सुद्धा विसरून जाल एवढ्या भन्नाट चवीची भाजी तयार होते. प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असते. तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवली असेल ना तर एकदा ही पद्धत वापरून बनवा. अगदी सगळेजण आवडीने खातील आणि कढईमध्ये ही भाजी शिल्लकसुद्धा राहणार नाही. तर इथे मी दुसरेसुद्धा वडे करून घेतलेले आहेत. त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि दोन्ही साईडनी सुद्धा ही वडे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी वडे करून घेते. तोपर्यंत वाटणसुद्धा आपलं थंड झालेलं आहे. भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, आलं, लसूण आणि इथे मी पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तुमच्याकडे जर पुदिना असेल ना तर नक्कीच ह्या भाजीमध्ये पुदिना वापरा. जर नसेल स्किप केला तरी चालणार आहे.
तर इथे मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालते आणि आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं आहे. म्हणजे खोबरं छान बारीक झालं की भाजी अगदी एकसारखी होते. खोबरं वाटून घेतल्यानंतर अशाच पद्धतीने इथे मी सगळं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेते. तर इथे मी थोडंसं पाणी घालून वाटण अगदी एकसारखं करून घेतलेलं आहे. वाटण तयार केल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे. वाटण परतण्यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही, कारण आपण खोबरं कांदा छान तेलावरती भाजून घेतलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी तेल सुटेपर्यंत वाटण परतवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला काय बेसिक मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर म्हणजे भाजीला रंग छान येतो, अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. तुम्ही कांदा मसाल्याच्या ऐवजी साठवणीतला मसाला वापरला ना तरी चालणार आहे. मसाले घातले की त्यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणताल मसाले घातल्यानंतर लगेच त्यावरती पाणी घातलं. पाणी घातलं की मसाले वाटणामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतले जातात. काही वेळेस काय होतं, आपण वाटण परतवून घेतो, त्यामध्ये मसाले घालतो आणि नंतर ते कढईला थोडेफार लागतात. मग भाजीची चवसुद्धा बिघडते. म्हणून मसाले घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी मसाले वाटणामध्ये छान परतवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. इथे मी पाणी गरम करून घेतलं होतं. कोणतीही रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीला रंग आणि चव अगदी छान येते. पाणी घातलं गरजेनुसार की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजीला आपल्याला छान उकळी घ्यायची आहे. वड्यांची भाजी बनवताना आपल्याला हा रस्सा थोडासा सैलसर ठेवायचा आहे. वडे रश्श्यामध्ये सोडल्यानंतर रस्सा थोडासा कमी होतो, त्यामुळे आपल्याला ही भाजी थोडीशी रसरशीत ठेवायची आहे. भाजीला उकळी आली की त्यानंतर आपल्याला तयार केलेले वडे रश्श्यामध्ये सोडायचे आहेत. तुम्ही जर या पद्धतीने बनवली ना तर घरातले मागून मागून खातील. फक्त या पद्धतीने बनवून घरातल्यांना खाऊ घाला. नको नको म्हणणारे ते सुद्धा अगदी आवडीने खातील. आपण हे तयार केलेले वडे आहेत ना, तुम्ही घरातल्यांना तसे खायला दिले ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील. अगदी मस्त चवीचे हे वडे तयार होतात. तर इथे मी सगळे वडे भाजीमध्ये सोडलेले आहेत. त्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला 7 ते 8 मिनिटं ही भाजी उकळून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाजीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि ही भाजी थोडीशी दाटसर झालेली आहे. तर मस्त आपली ही वाफ वड्यांची भाजी तयार झालेली आहे. गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानेल. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.